नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. या विरोधाची पहिली ठिणगी ठाण्यात पडली असून ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान पत्रकारांनी काळ्या फिती बांधून खासदार संजय पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत पक्षाने कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून फुटून शिवसेना शिंदे गटात गेलेले खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडूप येथील निवासस्थानी प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार गेले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरून पाटील संतप्त झाले आणि त्यांनी पत्रकारांशी हुज्जत घालत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर पत्रकारांना ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेची चित्रफीत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होताच पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ तसेच ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ल्याची भाषा करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा धिक्कार केला. पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालावा आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. वक्तव्य करणारा संजय पाटीलांचा धिक्कार असो, धिक्कार असो. राजीनामा द्या, राजीनामा द्या. राजीनामा द्या, राजीनामा द्या. धिक्कार असो, धिक्कार असो. धिक्कार असो, धिक्कार असो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आहे. या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं, संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे. तुमचा कोणावरती राग असेल, तुम्ही पक्षांतर केलं, तुमचा राग असेल तर तो तुम्ही संयमाने तुम्ही आमच्या पत्रकाराशी बोलला. आमचे पत्रकार कोणाच्या घेण्यात नसतात, देण्यात नसतात. त्यांना तुमच्या कुठल्या पक्षाशी किंवा कुठल्याही जनाशी देण्यात नसतं. तुम्ही जे केलं ते बरोबर आहे काय ते लोक ठरवतील, परंतु तुम्ही आमच्या पत्रकारांना टार्गेट करणं हा गुन्हा आहे. आणि मी ठाणे शहराच्या पत्रकारांच्या वतीने आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे त्यांचे नेते आहेत, त्यांना मी विनंती करतो की अशा या शिवराळ भाषा करणाऱ्या आमच्या पत्रकारांना ठार मारायची धमकी देणाऱ्या माणसाच्या विरोधात तुम्ही कडक कारवाई करावी, त्याला समज द्यावी. आम्ही तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करूच. हा आमच्या स्वातंत्र्यावरती घाला आहे. जर हे सर्वसामान्य आमच्या पत्रकार सगळ्या लोकांचं त्यांची अशी ट्रीटमेंट करत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं हा आता आमच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे. या भारतात लोकशाही आहे, लोकशाहीचं राज्य आहे. लोकशाही राज्यामध्ये तुम्ही कोणाला धमकी देऊ शकत नाही किंवा मारू शकत नाही किंवा तुम्ही बोलू शकत नाही, शिवी देऊ शकत नाही. हा सरासर गुन्हा आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्या पक्षात ते गेले त्या पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली पाहिजे. आमच्या पत्रकारांना त्यांनी न्याय दिला पाहिजे. व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. ठाणे जिल्ह्यातील वाढती पाणी टंचाई, वेगाने होणारे शहरीकरण आणि भविष्यातील जनसुरक्षेचा गंभीर प्रश्न आज विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रभावीपणे उपस्थित केला. बारवी धरणावरील वाढता ताण, पाणी पुरवठ्याचं नियोजन, नव्या बांधकामांना दिल्या जाणाऱ्या परवानग्या आणि भविष्यातील पाणी नियोजनाबाबत शासनाने दीर्घकालीन धोरण जाहीर करावे अशी ठोस मागणी त्यांनी सभागृहात केली. सभागृहात बोलताना आमदार डावखरे यांनी सांगितले की बारवी धरण हे ठाणे जिल्ह्यासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि परिसरातील लाखो नागरिकांसाठी जीवनवाहिनी. मात्र वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण आणि अपुरा पावसामुळे दरवर्षी नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोय. अनेक भागांमध्ये नियोजित पाणीपुरवठा बंद करण्याची वेळ येत असून या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मुरबाड तालुक्यासह काही औद्योगिक आणि नागरी वसाहतींना बारवी धरणातून पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याकडे लक्ष वेधत त्यांनी या भागासाठी शासनाचं स्वतंत्र नियोजन काय आहे असा प्रश्न उपस्थित केला.
उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य फेरनियोजन, औद्योगिक आणि नागरी वापरांमध्ये संतुलन तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन जलधोरण तयार करण्याची मागणी त्यांनी केली. ठाणे महानगरपालिकेची लोकसंख्या सुमारे 15 लाखांवरून 22 लाखांहून अधिक झाली असून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही झपाट्यानं शहरीकरण होत आहे. मात्र अनेक मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांना अद्याप अधिकृत पाणी जोडणी उपलब्ध नसून ते केवळ बोरवेलवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत पाणी पुरवठ्याची प्रत्यक्ष उपलब्धता तपासल्याशिवाय नव्या मोठ्या बांधकामांना परवानगी देऊ नये. तसेच प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र जल उपलब्धता अहवाल अनिवार्य करण्याचे निर्देश शासनाने सर्व महानगरपालिकांना द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. सभापती महोदय, बारवी धरण हे ठाणे जिल्ह्यातील एक प्रमुख जलस्रोत आहे आणि त्यावर खऱ्या अर्थाने लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज ही अवलंबून आहे. आज ठाणे असेल, कल्याण असेल, या आजूबाजूच्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये पाण्याची जी गरज आहे ही या धरणाच्या माध्यमाने भागवली जाते. उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे आणि आता जरी पाऊस सुरू झाला तरी अजूनही धरणामध्ये पाणी साठा जो आहे तो बऱ्यापैकी वाढलेला नाही आहे, तेवढा पुरेसा नसेल आजच्या तारखेला आणि परिणामी काही भागांमध्ये पाणी पुरवठ्याची उन्हाळ्यामध्ये पाणी कपातही आपण बघितली. काही ठिकाणी जे नियोजित पाणी होतं तेही बंद करावं लागलं, अशी परिस्थिती ही जिल्ह्यामध्ये उद्भवली. सभापती महोदय, या लक्षवेधीच्या अनुषंगाने माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत. मी फार जास्त डेव्हलप न करता शहराचं या सगळ्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनाने काही स्पेसिफिक प्रश्न मी या लक्षवेधीच्या अनुषंगाने विचारतोय की ठाणे जिल्ह्यातील जी नागरी वसाहत आहे आणि त्याचबरोबर जे औद्योगिक क्षेत्र आहे, जे विविध महानगरपालिकेच्या हद्दींमध्ये हे येतं, त्याच्यामध्ये मुख्यतः मुरबाड तालुका पण असेल, याच्यामध्ये बारवी धरणातून पाणी पुरवठा हा केला जात नाही. त्याच्यामुळे या संदर्भातली भूमिका आपण काय घेणार? त्याचबरोबर उपलब्ध पाणी साठ्याचं नियोजन, पाणी कपाताचे नियंत्रण, औद्योगिक नागरी वापराचे संतुलन राखण्यासाठी शासनाने कोणती धोरणात्मक कारवाई केली आहे, कुठलं धोरण आपण आखलेलं आहे, याच्याबद्दलची माहिती सभागृहाला आपण शासन म्हणून द्यावी. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचं जसं मी मगाशी सांगितलं की ठाणे असेल, कल्याण असेल, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आसपासच्या परिसरामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणाची क्षमता वाढवण्याच्या संदर्भातली भूमिका शासनाची काय आहे? सभापती महोदय, फक्त शहरांचा विकास म्हणजे उंच बिल्डिंग नाही. आज आपण या इकडे सरनाईक साहेब पण आहेत, त्यांच्या मतदारसंघामध्ये अनेक कॉम्प्लेक्सेस आज उभे राहत आहेत, मोठमोठे कॉम्प्लेक्सेस उभे राहत आहेत आणि लोक येत आहेत पण पाणी नाही आहे. बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये तर नुसतं बोरवेलच्या माध्यमाने पाणी पुरवठा केला जातो, पाण्याचं कनेक्शनही नाही. अशा परिस्थितीमध्ये जे नवीन मोठे बांधकाम आहेत त्या प्रकल्पांना परवानगी देण्यापूर्वी त्या भागातील पाणी पुरवठ्याची प्रत्यक्ष क्षमता ही तपासली जाणार का? या संदर्भातलं काही धोरण शासन म्हणून आपण घेणार आहे का? बांधकाम परवानगीच्या पूर्वी स्वतंत्र अहवाल हा घेतला जात नाही, तो घेण्याच्या संदर्भातलं निर्देश आपण शासन म्हणून देणार का? भूमिका शासनाची या संदर्भात काय आहे? आणि पाणी पुरवठ्याची व्यवस्था वाढवण्यासाठी एक आराखडा तयार करण्याची गरज आहे. कारण आज जसं मी मगाशी सांगितलं की मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढते. ठाणे महानगरपालिकेचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर 15 लाखावरनं आज जवळपास 22 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या झालेली आहे. अशीच परिस्थिती कल्याणमध्ये आहे, अशीच परिस्थिती उल्हासनगरमध्ये आहे. तर या सगळ्यांसाठी आपल्याला एक आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनाने शासन काय विचार करते? पाणी पुरवठा अपुरा असलेल्या भागामध्ये पुढील बांधकाम परवानगी थांबवण्याचे आदेश आपण देणार का सर्व महानगरपालिकांना? ठाणे जिल्ह्याच्या स्वतंत्रपणे सर्व महानगरपालिकांचा जल पुरवठा जे आहे आणि जल सुरक्षा जी आहे त्याची एक श्वेतपत्रिका नागपूर अधिवेशनाच्या अगोदर आपण जाहीर करावी अशी मागणी मी या इकडे करत आहे. आणि ह्या पाण्याच्या समस्येच्या अनुषंगाने अधिवेशन काळामध्ये एक बैठक, कारण सभापती महोदय, हा प्रश्न फक्त आपल्या या विभागाशी, पाणी पुरवठा विभागाशी संबंधित नाही, याच्यामध्ये नगरविकास पण येणार.
तर त्याच्यामुळे एक व्यापक बैठक या संदर्भात लागणं गरजेचे आहे सभापती महोदय. तर त्या संदर्भातली भूमिका आपण स्पष्ट करावी अशी माझे काही प्रमुख प्रश्न आहेत. मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली की पत्रकारांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी इच्छा बिलकुल नव्हती. मी पत्रकारांचा अपमान नेहमी पत्रकार आणि माझे संबंध चांगले राहिलेले आहेत. पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. परंतु दररोज जे कोणी काय त्यांना म्हणतात अरे जे रोज त्यांच्या विरोधामध्ये बोलतात, रोज त्यांच्या बद्दल अपशब्द काढतात, तोडून टाका, मारून टाका, तुडवून टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाच्या नीच दर्जाचे अतिशय खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात आपल्या मीडियासमोर, खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे. किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलाही राग नाही आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कधी आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी करूही नये. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याकडून काही शब्द गेले असतील पत्रकारांच्या अपमानजनक तर आपण पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करू. म्हणून मी सांगतो त्यांनी तशीच भावना व्यक्त केलेली आहे. तर मी आपल्याला एवढंच सांगतो की जे लोक आता संजय दिना पाटील यांनी माझ्याजवळ भावना व्यक्त केल्या, पत्रकारांचा अपमान मला करायचा नव्हता बिलकुल, परंतु जे दररोज त्यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य करतायत, त्यांच्या घरातल्या परिवाराच्या बाबतीमध्ये वक्तव्य करतात, हे अतिशय निंदनीय आहे. हे आता कुठली पातळी आहे? किती दिवस तुम्ही बघताय? अगदी 2022 पासून आपण काय भाषा, काय लोक वापरतायत? म्हणजे ही काय लोकशाहीमध्ये हे काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का? ही महाराष्ट्राची परंपरा आहे का? अशा प्रकारे आई बहिणींचा उद्धार करणं, आई बहिणीवरून शिव्या देणं, हे किती आणि पत्रकारांच्या समोर आणि दोन कटी म्हणायचं. अरे काय हे काय म्हणजे कुठल्या थराला जाऊन तुम्ही ह्या महाराष्ट्रामधली संस्कृती अगदी रसातळाला पोहोचवलेली आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, संजय पाटलांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्यात. कुठल्याही पत्रकारांचा अपमान मला करायचा नाही आणि त्यांना या बाबतीमध्ये माझ्याकडून काही बोलणं अनावधानाने झालं असेल तर मी बिलकुल दिलगिरी व्यक्त करेन. अशा प्रकारचा माझी आणि त्यांची चर्चा झाली. मी स्वतः सांगतो की पत्रकारांच्या बाबतीमध्ये कधीही लोकप्रतिनिधी असेल, आमचा विषय असेल, आपला पक्ष असेल तर कधी कुठल्याही प्रकारचा अपमान, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे आपण दररोज एक दुसऱ्याला पूरक आहोत. त्यामुळे मी आपल्याला सांगतो अशा प्रकारची भावना आमच्या कुठल्याही माणसाची नाही. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.